नमस्कार. मी सुनील पानारी, राहणार खारघर, नवी मुंबई. हा व्हिडिओ बनवण्याचा एक हेतू हा आहे की लोकांना, इतर लोकांनाही आणि इतर पेशंटनाही जे काही हार्टविषयी समस्या असेल किंवा बाकी काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर त्यांना हा उपयोगी व्हावा भविष्यामध्ये. साधारणतः 25 ऑगस्टला मला सकाळी अंघोळ केल्यानंतर जोरात चक्कर आली. त्याच्यानंतर हातपाय थंड पडू लागले. तर मी माझ्या इतर कलिगना बोलवून त्यांना मला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलं, की जवळजवळ अनकॉन्शियस होण्याच्या ह्याच्यावर आलं होतं. प्रचंड असा विकनेस बॉडीमध्ये जाणवत होता. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणून दाखवलं असता त्यांनी ECG केला आणि काही गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर मी जवळजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत स्टेबल झालो होतो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी माझ्या परिवाराबरोबर डिस्कशन केलं. ऑफकोर्स मी त्याच्या अगोदर मी माझ्या ड्युटी स्टेशनला होतो, त्यामुळं परिवाराजवळ नव्हतो. परिवाराजवळ आलो, त्याच्यानंतर डिस्कशन केलं. त्याच्यानंतर आमचे फॅमिली डॉक्टर पंकज यांच्याशी डिस्कशन केलं आणि डॉक्टर पंकज यांनी ॲडवाईस केल्याप्रमाणे की एकदा आपण ह्याला दाखवून घेऊया हार्ट स्पेशालिस्टला. त्याप्रमाणे दाखवलं असता इतर टेस्ट केल्यानंतर हार्ट स्पेशालिस्टनं 2D इको वगैरे काही शंका आली. तर त्यांनी म्हणले की तुम्ही गो अहेड विथ angiography so that we will come to know exactly status. जेव्हा 2D इको केला तेव्हाच निदर्शनास असं डॉक्टरांच्या आलं होतं की इट वॉज अ हार्ट अटॅक. देन माझी फॅमिली, मी, माझी मुलगी, बायको सगळेजणं एका प्रचंड अशा ट्रोमाखाली गेलो. त्यात डॉक्टर पंकजने आम्हाला धीर दिला. पंकजनी गायडन्स दिला की आता पुढं काय करायचं. त्याने डेफिनेटली गो अहेड विथ angiography करायला सांगितलं. angiography आम्ही एका नामांकित हॉस्पिटलमध्ये अपोलोमध्ये केली. तर त्यामध्ये माझे 90% ब्लॉकेजेस आले माझ्या हार्टला. मग ते रिपोर्ट्स वगैरे सगळे अनेक डॉक्टर्सनी पाहिले, अनेक रिलेटिव्हनी पाहिले, आणि डॉक्टर पंकज तितरनीही पाहिले. आणि पंकज अपोलो हॉस्पिटल पॅनल ऑफ डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या व्हेरियस टेस्ट करूया आणि त्याप्रमाणे इफ इट इज फिजिबल फॉर हार्ट ओपन सर्जरी विल गो अहेड विथ ओपन सर्जरी, एल्स वी हॅव टू गो विथ angioplasty. माझं वेट त्या तारखेला 25 ऑगस्टला 118 किलो होतं. 118 किलो वेट असले आणि भरपूर स्नोरिंगचा त्रास होता. रात्री झोपताना पूर्ण रात्रभर मी असं जोरजोरात घोरायचो वगैरे असे त्रास होते. पोट असं मोठं होतं. ह्या सगळे म्हणजे माझ्या चुकीच्या जीवनपद्धतीमुळं हे सगळं झालं होतं. मी रेग्युलर ड्रिंकर होतो. रेग्युलर गुटखा कमीत कमी मी 200 रुपयाचा दररोज खायचं. आणि ह्या सगळ्या म्हणजे नो एक्सरसाइज, नथिंग, ओनली ऑफिस वर्क आणि मूविंग इन द व्हेकल, हेच माझी लाईफस्टाईल होती. मग डॉक्टर पंकजनी सांगितलं, म्हणजे हे जवळजवळ 4-5 दिवस चालत राहिलं अपोलो हॉस्पिटलमध्ये की ओपन हार्ट की आहे. तर ओपन हार्ट करणाऱ्या डॉक्टरनी माझी स्लीप टेस्ट वगैरे झाल्यानंतर स्ट्रेटवे रिफ्यूज केलं फॉर ओपन हार्ट. इट इज नॉट फिजिबल विथ दिस वेट अँड विथ दिस कॉम्प्लिकेशन्स. मग अपोलोच्या डॉक्टरनी angioplasty टू सेव्ह लाईफ दे हॅव डन angioplasty. त्यांनी एक स्टेंट टाकली, ज्याच्यामुळं माझं लाईफ वाचलं. आणि त्यांनी मला ॲडवाईस केलं की वी हॅव सेव्हड यू, आम्ही तुम्हाला वाचवले, जीवन वाचवलं आहे. म्हणजे आता ह्याच्यापुढं तुम्ही वेट रिड्यूस केलं पाहिजे, बाकी बॅड हॅबिट्स सोडल्या पाहिजे. म्हणजे त्याच्या अगोदर मला जवळजवळ जून-जुलैपासून 4-5 पावलं पुढं टाकायची म्हणजे पण एक अवघड गोष्ट होती. आय वॉज अनेबल टू डू दॅट. स्टेंट टाकल्यानंतर मी
रेग्युलर त्यांचे एक्सरसाइज एक साधारणतः 20-21 दिवस घरीच केले. थोडंसं वॉकिंग घरातल्या घरात वगैरे केलं. ह्याच सगळ्या डॉक्टर पंकज तितर यांच्या पूर्ण सुपरविजनखाली होतो मी. डेली एव्हरी डे और वीकली ट्वाईस कॉल आणि अपडेट्स आणि हिज गायडन्स वी टेकिंग. आणि त्याच्यानंतर इम्प्रूव्हमेंट झालं. त्याच्यानंतर 3-3.5 किलोमीटर आता वॉक करतो. 4 जिने चढून वर येतो. त्याच्यानंतर लिफ्ट वापरतो फर्दर यायला. आणि काय झालं, मी परत 4 सप्टेंबरला ड्युटीवर हजर झालो परत. आणि 5 सप्टेंबरला सकाळी परत मला सेम एपिसोड रिपीट झाली. इट वॉज सेकंड हार्ट अटॅक आणि सेम एपिसोड सेम. आणि मी इमिजिएटली अपोलो हॉस्पिटलला रशअप झालो. त्यांनी परत अँजिओग्राफी केली आणि बघितलं की त्यांनी जी अँजिओप्लास्टी केली होती 5 सप्टेंबरला ती ओके आहे की नाही. तर 4 सप्टेंबरला केली होती. 5 सप्टेंबरवर माझी डिस्चार्ज डेट ती ओके होती. त्यांनी सांगितलं आता ओके आहे, तुम्ही रुटीन्स फॉलो करा, वेट रिड्यूस करा आणि गोळ्या कंटिन्यू करा. त्याप्रमाणे मी मेडिसिन्स कंटिन्यू केले आणि वॉकिंग आणि बाकी सगळे माइल्ड एक्सरसाइज त्यांनी जे दिले होते ते केले आणि वेट रिडक्शनवर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि ह्या सर्वात डॉक्टर पंकज तितर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन खूप केलेलं आहे ॲज अ फॅमिली डॉक्टर आणि ॲज अ कन्सर्न ही डिड. आय वॉन्टेड टू मेन्शन दिस ॲज अ कन्सर्न. आणि आजच्या तारखेला आज दिनांक